Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. आपण कॅल्क्युलेशन ऑफ लॅम्बडा मॅक्स बाय युजिंग वुडवर्ड फीचर रूल्स फॉर डाईन्स या टॉपिकला सुरुवात केली होती आणि आपण प्रॉब्लेम पाहत होतो. तर आता आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. पण त्याआधी आपण आता मी असं ठरवलं आहे की काही लेक्चरला आपण काही जे शास्त्रज्ञांचे किंवा फिलॉसॉफरचे खूप छान छान कोट्स जे असतील, थॉट्स असतील, ते आपण लेक्चर सुरू व्हायच्या आधी एक वेळा पाहायचा. मग आपण आता आयझॅक न्यूटन याचा एक थॉट पाहणार आहे जो मला खूप आवडतो. तर आयझॅक न्यूटनने असं म्हटलं होतं एका थॉटमध्ये की व्हॉट वी नो इज अ ड्रॉप अँड व्हॉट वी डोंट नो इज ॲन ओशियन. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे, आत्तापर्यंत आपण जी माहिती करून घेतली आहे, आपल्याला जे ज्ञात आहे ते फक्त पाण्याचा एक थेंब आहे आणि आपल्याला जे माहीत नाही तो समुद्र आहे. म्हणजे बघा, न्यूटन हा खूप मोठा शास्त्रज्ञ होता, आपल्याला माहिती, तो असं म्हणतो. म्हणून जेव्हाही आपल्याला असं वाटत असेल की मला मी माहिती करून घेतली किंवा खूप ज्ञान मी मिळवून घेतलं, तर आपण नक्कीच त्यावेळेला न्यूटनचा हा थॉट आपण एक वेळा लक्षात घ्यायला पाहिजे किंवा याचं स्मरण करायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे बोलूयात. सर्वात पहिले आपण ज्या कंपाऊंडचा आपल्याला लॅम्बडा मॅक्स काढायचा असतो तो कंपाऊंड डाईन आहे की इनोन आहे हे पाहायला पाहिजे. डाय इन, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील कमीत कमी ॲटलिस्ट, तर तो डाईन असतो. आता हा जो कंपाऊंड आहे तो डाईन आहे. मग डाईनमध्ये त्याचा नेमका टाईप कोणता आहे? होमो ॲन्युलर आहे की हेट्रो ॲन्युलर आहे की सेमीसायक्लिक आहे की कॉन्जुगेटेड असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे? मग आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट आहेत. असा जो डाईन असतो त्याला आपण होमो ॲन्युलर डाईन म्हणतो. मग हा होमो ॲन्युलर डाईन आहे. मग सगळ्यात पहिले टाईप पाहिला आपण डाईनचा कोणता आहे तो. इट इज होमो ॲन्युलर डाईन. होमो ॲन्युलर डाईन. आणि होमो ॲन्युलर डाईनचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे, पॅरेंट व्हॅल्यू काय आहे त्याची? 253 नॅनोमीटर. त्यानंतर काय पाहतो आपण? एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे किंवा नाही ते पाहतो. या ठिकाणी बघा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहे, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आणि हा पण आहे. म्हणजे 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जेव्हा कॉन्जुगेशनमध्ये असतील तेव्हा आपण असं म्हणतो की एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे, 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. मग या ठिकाणी एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. हे बघा, अल्टरनेट डबल सिंगल डबल सिंगल डबल, 3 डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत. मग आपण असं म्हणूयात की 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. वन एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन जर असेल तर आपण किती नॅनोमीटर ॲड करतो त्याच्यात? 30 नॅनोमीटर. त्यानंतर पुढे काय पाहतो आपण? एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे किंवा नाही ते पाहतो. बघा, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, ही रिंग ए आहे आणि ही रिंग बी आहे. ए रिंगला जर आपण पाहिलं तर बघा,
बाहेर तर इकडे कुठेच नाही आहे. या कार्बन ऑटॉमला आणि ह्या कार्बन ऑटॉमला आहे का इकडे किंवा इकडे आहे का नाही. ठीक आहे. बी रिंगला बघा हा जो आहे हा आपल्याला दिसतो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड एक. पुन्हा या बघा हा बघा ह्या कार्बन ऑटॉमला इकडे हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय. असं जर पाहिलं पारखी नजर हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. मग टोटल किती झाले हा एक आणि हा एक हा आणि हा 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स. एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जर असेल तर आपण 5 नॅनोमीटर ॲड करतो. या ठिकाणी 2 आहे 5 × 2 10 नॅनोमीटर. त्याच्यानंतर बघा नंतर पाहतो आपण अल्किल सबस्टिट्युएंट काही आहेत का. अल्किल सबस्टिट्युएंट तर काही या ठिकाणी दिसत नाही आहे. मग आपण काय म्हणणार नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. नो अल्किल सबस्टिट्युएंट प्रेझेंट म्हणजे या ठिकाणी काय 0 नॅनोमीटर. त्यानंतर काय पाहतो आपण लास्ट रिंग रेसिड्यू. आता रिंग रेसिड्यू बघूयात. ह्या कार्बन डबल बॉन्ड जो आहे ह्या कार्बनपासून सुरुवात करू. या कार्बनसाठी रिंग रेसिड्यू म्हणजे काय सबस्टिट्युएंट ॲडजसेंट टू द कार्बन डबल बॉन्ड ऑफ कॉन्जुगेटेड डाईन. मग काय हे सबस्टिट्युएंट्स या कार्बन डबल बॉन्डला हा सबस्टिट्युएंट आहे. हा एक रिंग रेसिड्यू झाला. ठीक आहे. यानंतर ह्या कार्बन ऑटॉमचा ॲडजसंट हा आहे पण हा काय ओलिफिनिक कार्बन ऑटॉम आहे म्हणून हा कन्सिडर करणार नाही. या कार्बन ऑटॉमचा बघा हा आहे ॲडजसंट सबस्टिट्युएंट हा कन्सिडर होईल. हा झाला याचा एक. परत बघा या कार्बन ऑटॉमचा पुन्हा इकडे शक्य आहे का नाही. या कार्बन ऑटॉमचा हा शक्य नाही कारण हा ओलिफिनिक कार्बन ऑटॉम आहे कन्सिडर करणार नाही. या कार्बन ऑटॉमचा बघा आता या कार्बन ऑटॉमचा इकडे एक किती झाले रिंग रेसिड्यू 3 रिंग रेसिड्यू झाले बघा. मग 3 रिंग रेसिड्यू जर असतील तर आपण किती ॲड करणार रिंग रेसिड्यू किती आहेत 3 आहेत म्हणजेच 3 × 5 किती झाले टोटल 15. ऑक्झोक्रोमचा आपण एकही एक्झाम्पल घेणार नाही म्हणून मग या ठिकाणी नो ऑक्झोक्रोम प्रेझेंट लिहिण्याची काही आवश्यकता नाही. ऑक्झोक्रोम जर राहिला तर आपल्याला माहिती काय आपण पाहिलं होतं ऑक्झोक्रोम. मग बघा यांची टोटल जर आपण केली तर या ठिकाणी 3 आणि 5 8. त्यानंतर 8 9 10 काय आलं उत्तर 308 नॅनोमीटर. आता हे उत्तर बरोबर आहे की नाही एक वेळा पाहून घेऊयात. 308 नॅनोमीटर बरोबर आहे. 308 नॅनोमीटर लॅम्बडा मॅक्स. याचा लॅम्बडा मॅक्स काय आला याचा 308 नॅनोमीटर. ठीक आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे.
बघा कुठला डाईन आहे हा, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणजेच हा काय होमोॲन्युलर डाईन आहे. होमोॲन्युलर डाईन. होमोॲन्युलर डाईनचे आपल्याला बेसिक लॅम्बडा मॅक्स पॅरेंट व्हॅल्यू आपल्याला माहिती 253 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन बघा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इकडे कॉन्ज्युगेशनमध्ये, हा इकडे कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. आणि इकडे बघा डबल सिंगल परत सिंगल, म्हणजे एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का, नाही. इथं ह्या कार्बन ॲटॉमला कॉन्ज्युगेशन काय होतं आहे, ब्रेक होतं आहे. बघा डबल सिंगल परत सिंगल आहे, म्हणजे हा एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशनचा डबल बॉन्ड नाही. हे एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन पण खूप केअरफुली पाहायचं, ठीक आहे. मग काय म्हणणार आपण, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन म्हणजेच 0 नॅनोमीटर. त्यानंतर काय पाहतो आपण, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. बघा ही जी ए रिंग आहे का एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, बघा नाही दिसत आहे. इकडे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही, ह्या रिंगला काही नाही, इकडे पण नाही आहे. हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, इथं जर डबल बॉन्ड राहिला असता तर दोघांना एक एक्झोसायक्लिक, म्हणजे याचा पण एक कन्सिडर केला असता, याचा पण एक कन्सिडर केला असता. पण इथं सिंगल बॉन्ड आहे, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड या रिंगला पण नाही आहे आणि ह्या रिंगला पण नाही आहे, म्हणजेच एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 0 नॅनोमीटर. त्यानंतर काय पाहतो आपण, अल्किल सबस्टिट्युएंट्स. अल्किल सबस्टिट्युएंट्स तर काही दिसत नाही आपल्याला या ठिकाणी, पण रिंग रेसिड्यू आहेत, मग नो अल्किल सबस्टिट्युएंट्स 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू पाहूयात आता आपण. बघा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा बघा इकडे ॲडजसेंट सबस्टिट्युएंट इकडे, हा कन्सिडर होईल का, नाही होणार, कारण काय ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे हा, बरोबर ना. यानंतर या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा रिंग रेसिड्यू इकडे, हा एक 2 रिंग रेसिड्यू झाले. त्यानंतर हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याचा इकडे एक रिंग रेसिड्यू, इकडे एक रिंग रेसिड्यू. बघा ह्या कार्बन ॲटॉमचा इकडे एक रिंग रेसिड्यू, ह्या कार्बन ॲटॉमचा इकडे एक आणि इकडे एक, बरोबर. पण आता आपण जर पाहिलं हा प्रॉब्लेम व्यवस्थित, तर बघा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे हा कॉन्ज्युगेशनमध्ये नाही आहे, बरोबर ना. मग आपण म्हटलं होतं की आपण एक पॉईंट म्हटला होता की जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील त्यांचेच आपण रिंग रेसिड्यू कन्सिडर करतो. रिंग रेसिड्यूमध्ये आपण तो पॉईंट घेतला होता का नाही, रिंग रेसिड्यू फक्त ओलिफिनिक कार्बन ॲटॉमचे कन्सिडर नाही करत आपण, पण इकडे कन्सिडर करतो. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे याचे आपण 3च रिंग रेसिड्यू कन्सिडर केलेत. आता हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे, ह्या कार्बन ॲटॉमचा इकडे एक रिंग रेसिड्यू, ह्या कार्बन ॲटॉमचा इकडे एक आणि इकडे एक, म्हणजे ह्या कार्बन ॲटॉमचे 2 रिंग रेसिड्यू, हा ॲडजसंट आहे, हा एक ॲडजसंट. पण हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे याचा इकडे रिंग रेसिड्यू कन्सिडर करायचा का आणखीन एक, हा एक प्रश्न आहे. आणि याचा इकडे आणखीन एक कन्सिडर करायचा का, हा एक प्रश्न आहे. तर बघू आपण पुस्तकात त्यांनी कन्सिडर केलं आहे का नाही. ठीक आहे, त्यांनी कन्सिडर केलेलं नाही आहे. म्हणजेच बघा आता ह्या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम वाटतो आहे बघा. कारण काय आहे ह्या ठिकाणी बघा, आपण जर पाहिलं ही अशी रिंग आहे ही,
रिंग आपण बरोबरच ड्रॉ केली होती, पण ते नीट समजण्यासाठी बघा, ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा एक रिंग रेसिड्यू आहे. नंतर याचा इकडे शक्य नाही, बरोबर. याला बघा, ह्या कार्बन ॲटॉमला इकडे एक रिंग रेसिड्यू आहे, इकडे एक रिंग रेसिड्यू झालं. त्याच्यानंतर आता बघा, ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू येईल, बरोबर. आणि ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू येईल. पण हे दोन रिंग रेसिड्यू आपण कन्सिडर करणार नाही. कारण काय, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे हा कॉन्ज्युगेशनमध्ये नाही आहे, म्हणून याचे रिंग रेसिड्यू आपण कन्सिडर करणार नाही. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू किती असतील आपले, फक्त 3 असतील. 1, 2 आणि 3. याचा एक इकडे, याचे इकडे 2. हे दोघंही कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत, म्हणून यांचेच फक्त रिंग रेसिड्यू कन्सिडर करू. याचे 2, याचा एक इकडे आणि इकडे कन्सिडर करणार नाही. मग टोटल रिंग रेसिड्यू किती झाले आपले, 3. म्हणजे ते किती झाले, 15 नॅनोमीटर. मग काय आलं आपलं, 8. त्याच्यानंतर 5 आणि 1 6, 2 268 नॅनोमीटर. बघूयात आता आपण बरोबर आहे का. 268 नॅनोमीटर बरोबर आहे लॅम्बडा मॅक्स. ठीक आहे, हा होता आपला 12वा प्रॉब्लेम. त्यानंतर पुढे पुढचा प्रॉब्लेम नंबर 13. ठीक आहे, अशी रिंग आहे, अशा 2 रिंग आहेत. ठीक आहे, आता बघा, हा होमो ॲन्युलर डाईन आहे की हेटेरो ॲन्युलर डाईन आहे. बघा, 2 रिंग आहेत या ठिकाणी, बरोबर आहे ना. आणि एका रिंगमध्ये एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि दुसऱ्या रिंगमध्ये एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग आपण काय म्हणतो, जेव्हा 2 अशा रिंग असतील की जे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकमेकांच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत आणि ते वेगवेगळ्या 2 रिंगमध्ये प्रेझेंट आहेत, तर आपण त्याला काय म्हणतो, हेटेरो ॲन्युलर डाईन म्हणतो. पण या ठिकाणी हा हेटेरो ॲन्युलर डाईन पण आहे, किंवा याला आपण सेमीसायक्लिक डाईन पण म्हणू शकतो. आपण सेमीसायक्लिकमध्ये पाहिलं होतं की द कंपाऊंड्स इन विच 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर इन कॉन्ज्युगेशन, आउट ऑफ विच 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज इनसाइड द रिंग अँड 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज आउटसाइड द रिंग. म्हणजे हा सेमीसायक्लिक डाईन पण आपण याला म्हणू शकतो, किंवा हेटेरो ॲन्युलर डाईन पण म्हणू शकतो. कारण दोघांचीही लॅम्बडा मॅक्स जी व्हॅल्यू आहे ती 215च आहे, म्हणून काही फरक पडत नाही की आपण याला सेमीसायक्लिक डाईन म्हणतो आहे की हेटेरो ॲन्युलर डाईन म्हणतो आहे. मग सो इट इज, आपण म्हणूयात इट इज सेमीसायक्लिक किंवा सेमीसायक्लिक डाईन, किंवा हेटेरो ॲन्युलर जरी म्हटलं तरी चालेल. हेटेरो ॲन्युलर डाईन. मग याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स जो आहे तो काय आहे, 215 नॅनोमीटर, 215 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का, हा डबल बॉन्ड इकडे कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, हा डबल बॉन्ड इकडे कॉन्ज्युगेशनमध्ये, आणि इथं पुन्हा डबल बॉन्ड आहे, बरोबर. म्हणजे हे तिघही बॉन्ड बघा, डबल डबल सिंगल डबल सिंगल डबल कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत तिघही डबल बॉन्ड. मग आपण म्हणू शकतो की या ठिकाणी एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. फॉर 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन वी ॲड 30 नॅनोमीटर, बरोबर आहे ना. 30 नॅनोमीटर आपण काय करत असतो, ॲड करत असतो. त्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड,
आता बघा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, ही ए रिंग आहे, बी रिंग. ए रिंगला बघा क्लिअर दिसतोय हा एक इकडे बाहेर. बी रिंगला पण हा एक आहे. म्हणजे ए रिंगला पण आणि बी रिंगला पण दोन आपण एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड या ठिकाणी कन्सिडर करू. 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणजेच 10 नॅनोमीटर आपण काय करू या ठिकाणी ॲड करू. अल्किल सबस्टिट्युएंट्स काही दिसत नाही आपल्याला. नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू. आता रिंग रेसिड्यू बघूयात. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला ॲडजसंट हा एक सबस्टिट्युएंट आहे. याला इकडे कन्सिडर होणार नाही कारण हा ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच जो सबस्टिट्युएंट आहे तो हा आहे. याचा एक रिंग रेसिड्यू झाला. या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजसंट सबस्टिट्युएंट हा एक आहे. परत याच्या ॲडजसंट हा पण आहे, पण हा कन्सिडर होईल का? नाही, ऑलिफिनिक आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं बघू आता. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे कन्सिडर होणार नाही कारण ओलिफिनिक आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजसंट, याचा ॲडजसंट हा आहे पण हा कन्सिडर होणार नाही, ओलिफिनिक आहे. आता याचं बघू. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याच्या ॲडजसंट कोणता आहे सबस्टिट्यूट? हा आहे रिंग रेसिड्यू. म्हणजे टोटल या ठिकाणी रिंग रेसिड्यू जर पाहिले तर 4 रिंग रेसिड्यू आहेत. आणि या ठिकाणी आपण 20 नॅनोमीटर ॲड करू. 5 याची जर बेरीज केली आपण 5 4 5 7 2 म्हणजे 275 नॅनोमीटर. 275 275 नॅनोमीटर बरोबर आहे का? बरोबर आहे आपलं उत्तर. 275 नॅनोमीटर. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघूया. चौदावा प्रॉब्लेम. ठीक आहे. हे जर आपण पाहिलं आता कोणता डाईन आहे, अशा वेळेस कन्फ्यूज नाही व्हायचं. आता बघा 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण जर पाहिलं, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एका रिंगमध्ये पण आहे आणि या दुसऱ्या रिंगमध्ये हा अजून कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मग हा नेमका होमो आहे का हेटेरोॲन्युलर डाईन आहे? अशा वेळेस होमोॲन्युलर डाईनच कन्सिडर करायचा. इट इज होमोॲन्युलर डाईन. काय बेसिक लॅम्बडा मॅक्स होमोॲन्युलर डाईनची पॅरेंट व्हॅल्यू आहे 253 नॅनोमीटर. ठीक आहे. नंतर एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन बघा. डबल सिंगल डबल सिंगल डबल, हां, या पद्धतीने हे तिघही काय आहेत कॉन्जुगेशनमध्ये आहेत. मग आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी काय आहे? 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे म्हणून आपण किती ॲड करणार? 30 नॅनोमीटर झालं. आता एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पाहतो आपण. तिसरं बघा, कुठलाही प्रॉब्लेम आला पहिले आपण डाईन आहे का इनोन आहे हे कन्फर्म करायचं. डाईन असेल तर सगळ्यात पहिले टाईप कोणता आहे डाईनचा? होमोॲन्युलर डाईन आहे का हेटेरोॲन्युलर डाईन आहे का सेमीसायक्लिक आहे की असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन हे पाहिलं गेलं. त्याच्यानंतर एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन दुसरा पॉईंट आपला. तिसरा पॉईंट एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे का नाही. चौथा पॉईंट अल्किल सबस्टिट्युएंट्स. आणि नंतर आपला 5वा पॉईंट जो आहे तो काय आहे? रिंग रेसिड्यू. ठीक आहे. मग एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पाहू आपण आता. ही ए रिंग आहे समजा, ही ए, हिला बी म्हणू. ए रिंग बघा, ए रिंग
ए रिंगला ॲडजस्टंट हा आणि हा आहे, बरोबर. हा कार्बन ॲटॉम आणि हा. इकडे बघा, इकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतो. इकडे दिसतोय का? नाही आहे. म्हणजे ए रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. बी रिंगला बघा, बी रिंगला इकडे आणि इकडे आहे का? बी रिंगला काही दिसत नाही. बी रिंगला इकडे पण नाही आहे एक आणि इकडे पण नाही आहे. म्हणजे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती आहे? एक. किती ॲड करणार आपण? 5 नॅनोमीटर, 5 नॅनोमीटर ॲड करणार. त्यानंतर आपण काय पाहतो? अल्किल सबस्टिट्युएंट्स. बघा, हा इकडे एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे. अल्किल सबस्टिट्युएंट किती? एक आहे. 1 अल्किल सबस्टिट्युएंट्स आपण किती ॲड करणार? 5. अल्किल सबस्टिट्युएंट किती आहे? 1, म्हणजेच 5 नॅनोमीटर आपण ॲड करणार. रिंग रेसिड्यू. आता रिंग रेसिड्यू केअरफुली पाहिजे. हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजस्टंट सबस्टिट्युएंट जो आहे, हा एक रिंग रेसिड्यू आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजस्टंट हा आहे. पण हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे म्हणून कन्सिडर होणार नाही. आता याचं बघू. याच्या ॲडजस्टंटचा सबस्टिट्युएंट हा आहे, कन्सिडर होईल. याच्या ॲडजस्टंटचा अजून हा एक पण हा पण आहे, पण हा ओलिफिनिक आहे, कन्सिडर होणार नाही. त्याच्यानंतर हा होणार नाही. आता याचं बघू. याच्या ॲडजस्टंट हाच एक आहे फक्त. याच्या ॲडजस्टंट फक्त हाच आहे, पण हा ओलिफिनिक आहे, कन्सिडर होणार नाही. याच्या ॲडजस्टंट हा एक आहे. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू किती आले? 3. 3 रिंग रेसिड्यू म्हणजेच किती ॲड करणार आपण? 15 नॅनोमीटर. बघा मग, 3, 5, 8, 8 आणि हे 10, 18, 1, 6, 6 आणि 3, 9, 9 आणि 1, 10, 308 नॅनोमीटर. 308 नॅनोमीटर. याचं उत्तर बरोबर आहे का? इतका प्रॉब्लेम हाच. बरोबर आहे याचं उत्तर, 308 नॅनोमीटर. ठीक आहे, हा झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 15. आणि इकडे एक आहे सबस्टिट्युएंट अल्किल. ठीक आहे, या पद्धतीने असा एक कंपाऊंड आहे. बघा, होमोॲन्युलर डाईन आहे का हेटेरोॲन्युलर आहे का सेमीसायक्लिक आहे का असायक्लिक आहे? असायक्लिक तर नाहीच आहे. बघा, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड वेगवेगळ्या रिंगमध्ये आहेत, म्हणजेच हा काय? हेटेरोॲन्युलर डाईन आहे. हेटेरोॲन्युलर डाईन जेव्हा असतो तेव्हा आपण त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स काय कन्सिडर करतो? 215 नॅनोमीटर. इट इज हेटेरोॲन्युलर डाईन. बेसिक लॅम्बडा मॅक्स याची काय आहे? 215 नॅनोमीटर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय पाहतो? एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे की नाही? बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, पण इथं काहीच नाही आहे. इथं कॉन्जुगेशन काय होतं आहे? ब्रेक होतं आहे. बघा, डबल सिंगल परत सिंगल आणि मग डबल, म्हणजे एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन नाही. या ठिकाणी कॉन्जुगेशन काय होतं आहे? ब्रेक होतं आहे. बघा, इथं डबल बॉन्ड पाहिजे होता पण नाही आहे. मग काय म्हणणार आपण? नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. म्हणजेच मग काय करणार आपण इथं? 0 नॅनोमीटर. आता एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, ए रिंग आहे, बी आहे आणि सी. एला बघा, लगेच दिसतोय हा बघा, हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे ए रिंगला. बी रिंगला जर पाहिलं आपण, बघा इकडे बघा, इकडे पण नाही आहे, इकडे पण दिसत नाही आहे, इकडे पण नाही आहे, इकडे पण नाही आहे. बी रिंगला एकही नाही आहे.
सी रिंगला बघा, इकडे दिसतोय का? नाही. इकडे दिसतोय का? नाही. म्हणजे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड फक्त ए रिंगला आहे. म्हणजे 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, बरोबर. 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. मग इथं काय 5 नॅनोमीटर, बरोबर. त्याच्यानंतर अल्किल सबस्टिट्यूएंट बघा, ह्या कार्बन कार्बन कॉन्जुगेटेड जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात त्यांना अटॅच असलेलेच फक्त अल्किल सबस्टिट्यूएंट आपण कन्सिडर करतो. या ठिकाणी हे दोघंही बॉन्ड जे आहेत ते कॉन्जुगेशनमध्ये आहेत. यांना अटॅच हा एक अल्किल सबस्टिट्यूएंट आहे, म्हणजे आपण हा कन्सिडर करू 5 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा, आता कार्बन कार्बन डबल बॉन्डला ॲडजसंट हा एक आहे, याला ॲडजसंट हा एक आहे, पण ओलिपिनिक आहे म्हणून कन्सिडर होणार नाही. याला ॲडजसंट इकडे, नंतर याला ॲडजसंट परत या कार्बन ॲटमला ॲडजसंट इकडे. टोटल रिंग रेसिड्यू किती झाले? 3. म्हणजेच या ठिकाणी रिंग रेसिड्यू किती आहेत? 3 रिंग रेसिड्यू. 5 × 3, बरोबर. 5 × 3 किती झाले? 15 नॅनोमीटर. आता जर आपण यांची बेरीज केली तर 215 आणि 5 20, 25, 30 आणि 40 म्हणजे किती झाले? 240 नॅनोमीटर. बरोबर आहे का आपलं उत्तर? बरोबर आहे, 240 नॅनोमीटर उत्तर आहे याचं 15व्या प्रॉब्लेमचं. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 16. ठीक आहे. बघा, कोणता डाईन आहे? हेटेरोॲन्युलर डाईन आहे. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत बघा, बरोबर. डबल सिंगल डबल कॉन्जुगेशनमध्ये आहेत आणि ते काय वेगवेगळ्या रिंगमध्ये आहेत. म्हणजेच हेटेरोॲन्युलर डाईन बेसिक लॅम्बडा मॅक्स जो आहे त्याचा म्हणजे पॅरेंट व्हॅल्यू त्याची काय 215 नॅनोमीटर, बरोबर आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन बघा, हा कॉन्जुगेशनमध्ये आहे याच्या, हा कॉन्जुगेशनमध्ये आहे याच्या, या पद्धतीने. म्हणजे हे तिघंही डबल सिंगल डबल सिंगल डबल. म्हणजे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी काय 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. म्हणजे आपण किती ॲड करणार? 30 नॅनोमीटर. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड ए रिंगला बघा, ही ए रिंग आहे का? इकडे दिसतोय का? नाही आहे. इकडे पण नाही आहे. बी रिंगला बघा, आता बी रिंगचं व्यवस्थित पाहूयात आपण. बी रिंग बघा, बघा इकडे एक बघा, हा एक एक्झोसायक्लिक दिसतोय मला, हा एक इकडे दिसतोय, म्हणजे हा एक इकडे, हा एक इकडे एक्झोसायक्लिक दिसतोय आणि हा एक इकडे एक्झोसायक्लिक दिसतोय. हा नीट ऑब्झर्व करा. बी रिंगला बघा, हे कोपऱ्यांवरचे कार्बन ॲटम बघावे लागतात. याला एक इकडे, इकडे आहे का? नाही. इकडे आहे का? नाही. इकडे बघा, हा आहे. इकडे आहे का? नाही. बी रिंगला 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. सी रिंगला बघा, सी रिंगला दिसतंय का? इकडे किंवा इकडे दिसतंय का? सी रिंगला नाही आहे. ते इकडे पण नाही आहे आणि इकडे पण नाही, म्हणजे सी रिंगला नाही आहे. सी रिंगला एकही नाही आहे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. बी रिंगला 2 आहेत.
म्हणजे 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स किती ॲड करणार आपण 10 नॅनोमीटर, बरोबर ना. त्यानंतर अल्किल सबस्टिट्युएंट्स बघा, अल्किल सबस्टिट्युएंट या ठिकाणी आहेत, 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत प्रेझेंट, पण ते जे कार्बन ॲटॉम कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत त्या कार्बन ॲटॉमला बॉन्डेड नाहीत. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणणार की नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट, बरोबर. म्हणजेच आपण किती ॲड करणार 0 नॅनोमीटर. आता बघूयात आपण की रिंग रेसिड्यू, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजेसन हा एक सबस्टिट्युएंट आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजेसन हा एक आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲडजेसन हा आहे, पण ओलिफिनिक आहे, कन्सिडर होणार नाही. ठीक आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲडजेसन हा कन्सिडर होणार नाही, कारण ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे ना. त्यानंतर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲडजेसन हा आहे, हा पण कन्सिडर होणार नाही, ओलिफिनिक आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲडजेसन हा एक आहे. परत या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲडजेसन हा एक आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲडजेसन अजून हा एक आहे. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू जर आपण पाहिले या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 रिंग रेसिड्यू, 5 रिंग रेसिड्यू, म्हणजे किती ॲड करणार आपण 25 नॅनोमीटर. किती झाले हे बघा 5 10 0 1 2 5 6 8 8 आणि हा 1 8 आणि हे 8 झालं, हा 2 किती झाले 280 नॅनोमीटर. बरोबर आहे का. आपलं उत्तर कितवा प्रॉब्लेम हा 16वा. हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती आहे 2, बरोबर आहे ना आपलं उत्तर. 5 आणि 5 10, 2 मिनटं. रिंग रेसिड्यू बरोबर आहे 3 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड्स. बघा डी जी रिंग आहे, इथं आपलं एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड एक कमी झाला. बघा ही जी डी रिंग आहे, डी रिंगचं आपण मोजलंच नाही. डी रिंगला जर पाहिलं आपण, ही डी रिंग आहे, या डी रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड इकडे आहे, डी रिंगला इकडे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. बघा हा डी रिंगचं पण कन्सिडर करायचं आहे. ती जरी पेंटॅगोनल रिंग आपल्याला दिसत असेल तरी ती कन्सिडर करायची. हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, म्हणजेच टोटल एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती झाले 3. म्हणजे इथं आपण किती लिहिणार 15 नॅनोमीटर. ठीक आहे. आता इथं फक्त 5 वाढवून द्यायचे, किती झालं उत्तर 285 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर किती होता हा 16वा. 285 नॅनोमीटर, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम नंबर 17.
हम्म. ठीक आहे. बघा कुठला डाईन आहे हा, होमो ॲन्युलर आहे का हेटेरो ॲन्युलर आहे? 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड मला एकाच रिंगमध्ये दिसत आहेत, बरोबर ना? हे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये आहेत. हे 2 आणखीन वेगवेगळ्या रिंगमध्ये प्रेझेंट आहेत आणि ते पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. बघा डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल, बरोबर? मग आपण काय म्हणणार, अशी जेव्हा सिस्टीम असेल तेव्हा आपण होमो ॲन्युलर डायनच कन्सिडर करतो, म्हणजे इट इज होमो ॲन्युलर डायन. बेसिक लॅम्बडा मॅक्स आहे याचा 253 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन जर आपण पाहिलं तर बघा 1 2 3 4, बरोबर? म्हणजेच या ठिकाणी हे 4ही डबल बॉन्ड एकमेकांच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. 1 2 3 आणि 4. जेव्हा 3 राहतात तेव्हा आपण एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन कन्सिडर करतो. जेव्हा 4 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील तेव्हा आपण म्हणतो की या ठिकाणी 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. मग या ठिकाणी किती आहे? 2 आहेत, म्हणजे आपण किती ॲड करणार? 60 नॅनोमीटर. फॉर ईच एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन ॲड 30 नॅनोमीटर. त्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघूयात आता. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जरा व्यवस्थित पाहावे लागतील आपल्याला. ए रिंगला जर पाहिलं तर हा दिसतोय बघा, हा इकडे, हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड झाला. बी रिंगला जर पाहिलं तर बी रिंगला इकडे काही नाही आहे, इकडे पण नाही आहे, पण इकडे बघा ह्या इकडे एक आहे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, बरोबर? म्हणजेच ए रिंगला एक, हा एक, बी रिंगला हा वरती एक, सी रिंगला बघा इकडे नाही आहे काही, इकडे पण नाही आहे, पण सी रिंगला इकडे आहे बघा. हा सी रिंगला हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. टोटल एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती झाले? 3. किती झालं? 15 नॅनोमीटर. 15 नॅनोमीटर. पुढे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नंतर काय पाहतो आपण? अल्किल सबस्टिट्युएंट. अल्किल सबस्टिट्युएंट इथं आहे, इथं पण होतं, पण हे जे आहेत ते कॉन्ज्युगेशनमधले जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत त्यांना अटॅच नाही आहेत, म्हणून हे कन्सिडर करणार नाही. नो अल्किल सबस्टिट्युएंट. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 0 नॅनोमीटर. पुढे रिंग रेसिड्यू. बघा ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा एक रिंग रेसिड्यू, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा एक रिंग रेसिड्यू, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा बघा, या कार्बन कार्बन डबलचा हा एक, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा कन्सिडर होणार नाही कारण ओलिफिनिक कार्बन ॲटम आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा एक रिंग रेसिड्यू, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा ॲडजेसंट आहे, होणार नाही कारण ओलिफिनिक कार्बन ॲटम आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा एक रिंग रेसिड्यू झाला. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा परत इकडे एक आहे, पण हा कन्सिडर होणार नाही. याचा बघा हा एक कन्सिडर होईल. टोटल रिंग रेसिड्यू किती झाले मग? टोटल 4. 4 रिंग रेसिड्यू किती झाले मग याचे? 20 नॅनोमीटर. करूयात बेरीज. 3 + 5 8 नॅनोमीटर. 5 6 11 12 14 348 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर 17. 253 60 15. इथं रिंग रेसिड्यू 2 मिनटं. रिंग रेसिड्यूमध्ये आपले 5 नॅनोमीटर. बघा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे हा. हे आपला एक रिंग रेसिड्यू नेमका कुठे राहिला? मी सांगितलं होतं काही पुस्तकांमध्ये एक रिंग रेसिड्यू कन्सिडर कमी करतात अशा वेळेस आणि काही पुस्तकांमध्ये दोघंही कन्सिडर करतात. बघा या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा हा एक झाला,
बरोबर. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे ओलिफिनिक आहे, कन्सिडर होणार नाही. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा परत इकडे एक कन्सिडर झाला, बरोबर. हा एक झाला. नंतर या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा, बरं, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे कन्सिडर होईल का? हा नाही होणार. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे कन्सिडर होणार नाही. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे एक, परत या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे होणार नाही. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे, म्हणजे आपले रिंग रेसिड्यू किती येत आहे टोटल? 4 येत आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठे आपला एक रिंग रेसिड्यू राहिला आहे हे आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा बघा, ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा आपण एक इकडे कन्सिडर केला, बरोबर. इकडे एक कन्सिडर केला ना. पण ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा बघा, आता ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पण इकडे एक येतो आहे. म्हणजे याचा पण इकडे एक रिंग रेसिड्यू येतो आहे. याच्या ॲडजेसंट कोणता आहे? हा एक आहे, बरोबर. आणि याचं जर आपण पाहिलं तर याच्या ॲडजेसंट पण हा एक आहे ना. म्हणजे याचा पण एक इकडे येतो आहे रिंग रेसिड्यू, आणि याचा पण इकडे येतो आहे. आपण काय केलं? एकच कन्सिडर केला. याला गोल करून दिलं आणि आपण विसरलो. याला गोल करून दिलं म्हणजे आपण हा नंतर कन्सिडर केलंच नाही याला. म्हणून काही पुस्तकांमध्ये रिंग रेसिड्यू दाखवायला कसं करतात, रिंग रेसिड्यू अतिशय चांगली मेथड आहे. असं ते गोल नाही करत. ते काय करतात, याचा रिंग रेसिड्यू इकडे असा एक काट मारतात याला इकडे मध्ये. असं जर केलं तर खूप ॲक्युरेट उत्तर येतं. बघा, याचा रिंग रेसिड्यू इकडे काट मारला. याचा इकडे कन्सिडर होणार नाही. याचा इकडे एक कन्सिडर केला. याचा इकडे कन्सिडर होणार नाही. याचा एक इकडे, बरोबर. याचा इकडे कन्सिडर होणार नाही. पण याचा आता बघा, याचा इकडे परत, म्हणजे काय, याचा पण इकडे एक आणि याचा पण इकडे एक. याचा रिंग रेसिड्यू इकडे एक. आता जर आपण मोजले रिंग रेसिड्यू 1, 2, 3, 4 आणि 5, तेव्हा किती होत होते आपले? फक्त 4 होत होते. किती आहेत खरं पाहायला गेलं तर 5. म्हणजे इथं किती करणार आपण? 25 नॅनोमीटर. मग याच्यात काय करणार आपण? 5 ॲड करून घेऊ. म्हणजे काय होईल? 48 आणि काय होईल ते? 353 होऊन जाईल ना. 353 नॅनोमीटर. बघा, अशा वेळेस चुकू शकतो, म्हणून नीट लक्षात घ्या. ह्या कार्बन कार्बन इथं प्रॉब्लेम काय झाला होता, आपण फक्त ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे एक कन्सिडर केला, याचा इकडे कन्सिडर नाही केला, म्हणून आपलं 5 नॅनोमीटर कमी झालं. पण याचा पण इकडे एक कन्सिडर केला आणि याचा पण इकडे जर कन्सिडर केला तो आपलं उत्तर 353 बरोबर येतं. या पद्धतीने अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बघा, हे जे बारीक गोष्टी जे आहेत हे बारकावे नीट लक्षात घ्या. रिंग रेसिड्यू याच्या पण ॲडजेसंट, बघा, याच्या पण ॲडजेसंट हा सबस्टिट्यूएंट येतो, याच्या पण ॲडजेसंट हा सबस्टिट्यूएंट येतो आहे. तर त्यावेळेस दोघांचे कन्सिडर करायचे, याचे पण 5 करायचे आणि याचा पण 5 करायचं. या पद्धतीने मग आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 18. कोणता डायन आहे हा? कुठला डायन आहे? हेटेरो ॲन्युलर डायन आहे. बघा, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, किंवा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बघा, हा पण कॉन्ज्युगेशनमध्ये आणि हा पण कॉन्ज्युगेशनमध्ये. कोणता कन्सिडर करायचा? बरोबर आहे का नाही?
कुठला कन्सिडर करायचा? हा कन्सिडर करायचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड की हा कन्सिडर करायचा? आपण हा कन्सिडर करू. बरोबर. कारण काय, आपण जर पाहिलं तर रिंग रेशिड्यू बघा, याचा इकडे एक येईल आणि याचा इकडे, म्हणजे याचा एकच रिंग रेशिड्यू येईल. इथं जर आपण पाहिलं याचा इकडे पण एक रिंग रेशिड्यू पॉसिबल, इकडे पण एक रिंग रेशिड्यू पॉसिबल आहे. मग अशा वेळेस ज्याचा लॅम्बडा मॅक्स जास्त येत असेल कन्सिडर करून, तर अशा वेळेस असे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कन्सिडर करायचे की ज्याचा लॅम्बडा मॅक्स जास्त असेल. आपण हे जर 2 कन्सिडर केले, हे 2 कन्सिडर करण्यापेक्षा हे 2 जर कन्सिडर केले तर याचा लॅम्बडा मॅक्स जास्त येईल. या दोघांचं जर कन्सिडर केलं तर लॅम्बडा मॅक्स कमी येईल. जास्त जर येत असेल, ज्याचा जे कन्सिडर करून, जे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड कन्सिडर करून लॅम्बडा मॅक्स जास्त येत असेल तो कन्सिडर करायचा. मग आपण हे 2 कन्सिडर करूयात. बघा, हेटेरोॲन्युलर डाईन आहे हा. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड वेगवेगळ्या रिंगमध्ये. इट इज हेटेरो ॲन्युलर डाईन. काय बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 215 नॅनोमीटर झालं. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन बघा आहे का? बघा नाही आहे एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. 2 एकमेकांच्या कॉन्जुगेशनमध्ये आहेत. कोणतेही 2, हे 2 किंवा हे 2, पण ते तिघंही एकमेकांच्या कॉन्जुगेशनमध्ये नाहीत. कोणतेही 2, हे दोघी एकमेकांच्या कॉन्जुगेशनमध्ये किंवा हे दोघी एकमेकांच्या कॉन्जुगेशनमध्ये, पण हे तिघी एकमेकांच्या कॉन्जुगेशनमध्ये नाही आहे. इथं काय होतं आहे, कॉन्जुगेशन ब्रेक होऊन जातं आहे. ठीक आहे. मग काय, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. डबल सिंगल डबल सिंगल सिंगल. हे जर कन्सिडर केलं डबल सिंगल सिंगल नाहीच आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन नाहीच. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा, या रिंगला ए रिंगला पारखी नजर इकडे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. बी रिंगला इकडे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. बघा हा, म्हणजे 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती ॲड करणार आपण? 10 नॅनोमीटर. इथं 0 नॅनोमीटर. बघा नंतर आपण काय पाहतो, अल्किल सबस्टिट्युएंट्स नाही आहेत. नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. रिंग रेसिड्यू व्यवस्थित बघा. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू, या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे कन्सिडर होणार नाही. ओलिफिनिक कार्बन ॲटॉमी. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला परत इकडे कन्सिडर होणार नाही. हा पण कन्सिडर याचा हा पण कन्सिडर नाही होणार आणि याचा हा पण कन्सिडर होणार नाही. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू बघा. परत ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू. ठीक आहे. किती रिंग रेसिड्यू आले टोटल? 3. 5 3 15 नॅनोमीटर. 5 10 1 किती झालं? इकडे येईल ना 1 2 3 4. बरोबर. किती झालं? 240 नॅनोमीटर. बरोबर आहे का? 240 नॅनोमीटर बरोबर आहे. हे आन्सर आपलं बरोबर आहे. प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम नंबर 19 19वा प्रॉब्लेम. हे तुमच्या नोटबुकमध्ये सर्व लिहून ठेवत जा. सगळं रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. कुठले कुठले प्रॉब्लेम लिहिले आहेत. ठीक आहे. कोणता डाईन आहे हा? होमोॲन्युलर डाईन आहे. ठीक आहे. होमोॲन्युलर डाईन. इट इज होमोॲन्युलर डाईन. किती ॲड करणार? 200. पॅरेंट व्हॅल्यू काय याची? बेसिक लॅम्बडा मॅक्स 253 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे.
तिघही कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणणार आपण, 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन किती ॲड करतो आपण, 30 नॅनोमीटर. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा, ए रिंगला दिसतो आहे का, हो इकडे एक आहे, बरोबर आहे एक. बी रिंगला बघा, बी रिंगला आहे का, इकडे आहे का, इकडे आहे का, बी रिंगला नाही आहे. बी रिंगला इकडे दिसतो आहे का, इकडे दिसतो आहे का, या नाही दिसतो आहे, बीला नाही आहे. सी रिंगला बघा, सी रिंगला दिसतो आहे का बघा, नीट बघा, व्यवस्थित बघा. सी रिंग ही आहे, सी रिंग दिसतो आहे का, इकडे तर नाही आहे पण इकडे आहे, म्हणजे सी रिंगला एक आहे. म्हणजे टोटल किती झाले, 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड झाले. म्हणजेच किती झाले, 10 नॅनोमीटर. त्यानंतर पुढे अल्किल सबस्टिट्यूएंट दिसत आहेत का, काही एकही अल्किल सबस्टिट्यूएंट दिसत नाही, नो अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट, 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा, या कार्बन कार्बन डबल बॉन्डला ॲडजस्टंट हा एक आहे, याला हा ॲडजस्टंट आहे पण हा काय ओलिफिनिक आहे, नाही कन्सिडर होणार. याला बघा ॲडजस्टंट हा आहे, याला ॲडजस्टंट हा आहे. याचा हा एक, याचा कन्सिडर होणार नाही, याचा हा एक, याचा हा कन्सिडर होणार नाही, ओलिफिनिक आहे. याचा बघा इकडे एक आणि इकडे एक, इकडे एक आणि इकडे एक. झाले किती रिंग रेसिड्यू झाले टोटल, 4 रिंग रेसिड्यू, 20 नॅनोमीटर. 3, 8, 9, 11, 313 नॅनोमीटर. बरोबर आहे का, 1900 बरोबर आहे, 313 झालं. असा प्रॉब्लेम होता आणि याचं लॅम्बडा मॅक्स काय आहे, 313 नॅनोमीटर. लास्ट प्रॉब्लेम 20, प्रॉब्लेम नंबर 20. ठीक आहे, हा असा एक प्रॉब्लेम आहे बघा. दोघंही रिंगमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे आहेत, दोघं कार्बन कार्बन डबल बॉन्ड ते कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. म्हणजेच काय, हा होमोॲन्युलर डाईन आहे. इट इज होमो ॲन्युलर डाईन. म्हणजेच किती, बेसिक लॅम्बडा मॅक्स 253 नॅनोमीटर. आता बघा एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन बघूयात आपण. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, बरोबर. म्हणजे किती एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन, 4 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकमेकांच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा, ए रिंगला दिसतंय का, इकडे दिसतंय का, इकडे दिसतंय का, नाही आहे, ए रिंगला 0. बी रिंगला बघा, ही बी रिंगला एक दिसतोय, हा इकडे जो आहे ना, हा बी रिंगला, हा बघा. सी रिंगला बघा, इकडे पण नाही आहे, इकडे पण नाही, हा नाही कन्सिडर होणार बरं का, इकडे किंवा इकडे नाही आहे. किती एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड एकच आहे, एक. म्हणजे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती झाले, एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन 60 नॅनोमीटर ॲड करणार ना आपण. 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड एक आहे, किती ॲड करणार, 5 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्युएंट्स आहे का, इथं आहे पण तो कन्सिडर करणार नाही, नो अल्किल सबस्टिट्युएंट्स. रिंग रेसिड्यू बघूयात आता. हा एक रिंग रेसिड्यू झाला बघा, हा एक झाला, याचा इकडे कन्सिडर होणार नाही. याचा बघा, हा एक झाला इकडे, या कार्बन ॲटमचा हा एक इकडे, याचा इकडे हा कन्सिडर होणार नाही, ओलिफिनिक आहे.
या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे कन्सिडर होणार नाही, ओलिफेनिक आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे कन्सिडर होईल, या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा परत इकडे एक कन्सिडर होईल. किती झाले टोटल? रिंग रेसिड्यू 4, रिंग रेसिड्यू 4 20. ठीक आहे. बघा 5 आणि 3 8, 8, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13. बघा रिंग रेसिड्यू परत आपलं रिंग रेसिड्यू जे आहे, थांबा रिंग रेसिड्यू आपण बरोबर मोजले का? हे बघा, याचा एक इकडे 1, हा 2, हा 3, हा 4, हा बघा याचा परत याचा एक राहिला बघा, याचा एक इकडेच मोजला, इकडे पण एक आहे ना, याचा एक इकडे हा पण आहे ना, याचा एक इकडे, एक इकडे, एक इकडे, म्हणजे याचे 3 आहेत. हा एक इकडे, हा एक इकडे, इकडे. रिंग रेसिड्यू किती म्हणजे टोटल 5 आहेत. म्हणजे हे किती येईल? 25 नॅनोमीटर. म्हणजे हे किती आलं आपलं? 343 नॅनोमीटर. आता बरोबर आहे, 343 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू खूप व्यवस्थित पाहावे लागतील, कारण आपण जर पाहिलं, आपण घाई केली. आता बघा याचे रिंग रेसिड्यू किती आहेत बघा. हां, याचा एक, हा एक इकडे बघा, याचा पण एक इकडे आहे आणि याचा पण एक इकडे आहे बघा, याचा पण एक इकडे, याचा एक इकडे, याचा इकडे नाही कन्सिडर होणार, याचा एक इकडे, याचा कन्सिडर नाही होणार इकडे, याचा एक बघा, याचा इकडे नाही होणार कन्सिडर, याचा एक इकडे, हां एक इकडेच फक्त. याचा बघा, आता याचं जर आपण पाहिलं, याचा एक इकडे आणि एक इकडे, 2 आहेत याचे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 रिंग रेसिड्यू आहेत या ठिकाणी, 343 नॅनोमीटर. सो आपले जे प्रॉब्लेम्स आहेत डाईन्सचे ते या ठिकाणी संपलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.